आवाज येतोय माझा? ओके. सो परत फोटोशॉप सुरू करतो. ठीक आहे. आता हे टायटल जे आहे आपलं ते जनरेट झालेलं आहे. त्याला मी थोडंसं मोठं करून घेतो. ओके. तर हे झालं RS कोचिंग क्लासेस. त्याच्यानंतर हे क्लासेस क्लासेस परत घ्यायची गरज नाही. मी तर फक्त स्कॉलरशिप घेतोय आणि स्कॉलरशिपला पण मोठं करतोय. पण मग प्रत्येक जागी तो एकच फॉन्ट घ्यायचा का? नाही. मी तर काय करतोय थोडासा दुसरा फॉन्ट घेतोय वेगळा. तर ह्याला मी काय करू शकतो? ह्याला एक शेप घेतोय मी त्या पद्धतीने. एक. आणि ह्याचा कलर मी घेतोय. सपोज कलर तर मी हा घेतला. त्याला थोडस राऊंड करतोय. तेवढं. राईट क्लिक करतोय ह्याच्यावर आणि स्कॉलरशिपचा जो शब्द आहे त्याच्या पाठीमागचा खालचा मी शॉर्टकट की वर घेतोय. आय होप तुम्हाला आता शॉर्टकट की माहिती झाली असताना आपण काय यूज करतोय वगैरे. ठीक आहे. किंवा मग तुम्ही इथून डायरेक्ट खालीवर करू शकता लेअर कोणती कुठ पाहिजे तुम्हाला ते. ठीक आहे. आता इथं स्कॉलरशिपचे क्लासेस पण दाखवणं खूप मोठं आहे आणि ते थोडंसं मोठ्यात दाखवणं गरजेचं आहे. मग ह्याला मी असं सिलेक्ट करतोय आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी अलाइन करून घ्यायची. कारण जर तुमची अलाइनमेंट परफेक्ट नसेल, तुमची डिझाइन ऑटोमॅटिक अनप्रोफेशनल दिसायला सुरुवात होते. मी कंट्रोल जे करतोय सेम लेयरला ही जी शेपची लेयर आहे आणि ह्याला थोडंसं असं खाली घेतोय. पण आता मी काय करतोय ह्याचा जे फील आहे तो बंद करतोय. शेपमध्ये जाऊन फील बंद केला आणि माझ्याकडे आता स्ट्रोकचा ऑप्शन आहे. मी स्ट्रोक देतोय आणि 2 व्हॅल्यू ह्या ठिकाणी ठेवतोय. तर माझ्याकडे ह्या पद्धतीने एक काय झालाय स्ट्रोक आलाय. तर तिथं मला काय करायचंय? हे जे आहे मोड जो आहे आपला, कोणत्या मोडमध्ये आपलं अवेलेबल आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी. बरोबर? तर ह्याला मी अजून थोडंसं ह्या पद्धतीने मोठं करून घेतो. झालं ह्या पद्धतीने. त्यानंतर आहे इयत्ता 5वी साठी विशेष बॅच. तर मी इथं काय करतो, हे जे क्लासेस सॉरी स्कॉलरशिपचं जे आहे, थोडंसं छोटं करतो आणि ह्याला थोडंसं असं वर घेतोय. आता हा जो पोर्शन आहे किंवा ह्याला जर मी थोडं खाली घेतलं, ह्या ठिकाणी एक मुलगी होती ना आपल्या डिझाइनमध्ये. कुठे गेली ती रेफरन्स डिझाइन? ओके. स्टुडंट इंडियन गर्ल स्टुडंट आय ओरिजिन. हे पण घेऊ शकतो आपण. ठीक आहे. डाउनलोड करून ठेवतो किंवा बघूयात अजून त्याला थोडीशी प्रॉपर मॅच पण झाली पाहिजे. हे पण घेऊ शकतो. हे पण घेऊ शकतो.
आपल्याला जे आहे ना, थोडंसं इकडच्या सारखी वाटली पण पाहिजे ती. आणि डिझाईनमध्ये जे रिसोर्सेस तुम्ही यूज करणार आहेत, इमेजेस, बॅकग्राऊंड, ते जेवढं हाय क्वालिटीचं असेल ना, तेवढी प्रीमियम तुमची डिझाइन वाटणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत नाही, की तुमच्या मनासारखी इमेज तुम्हाला नाही मिळत आहे, तोपर्यंत रिसर्च करायचा आहे, शोधायची आहे. जेवढं तुम्हाला प्रयत्न करता येतोय, तेवढं बघायचंय. ठीक आहे. कारण डिझाइनमध्ये सगळ्यात जास्त वेळ ज्याला जातो ना, ते रिसोर्सेस शोधायला. मग एखादी इमेज असू शकते, ठीक आहे. एखादा एलिमेंट असू शकतो. आणि तो एक एलिमेंट असा असतो, ज्याच्यात खूप सारी पॉवर असते त्या डिझाइनमध्ये, की त्याच्यामुळे ती डिझाइन अजून एंगेजिंग दिसू शकते. ठीक आहे. ह्याच्या खालच्या डिझाईन आहेत, ह्या एवढ्या चांगल्या नाही वाटत आहेत. इथेच 1-2 डिझाइन होत्या, जसे की ही एक झाली. आपण अजून ही पण एक घेऊ शकतो. ही पण घेऊ शकतो. मी ही पण एक डाउनलोड करून ठेवतो. पण एक जॅकेट वगैरे थोडंसं डिस्टर्ब करते ती. काय वाटतंय मगाच्या इमेजपेक्षा ह्या इमेजेस तिथे इम्पॅक्ट करतील का? आवाज येतोय तुम्हाला? ओके. क्लासेस कशा रिगार्डिंग आहेत? 5वी ठीक आहे. एज 5th आहे म्हणजे त्या रिलेटेड इमेज दिसली पाहिजे त्या एजच्या स्टुडंटची है ना. मग तिथं कॉलेजची मुलगी दाखवून उपयोग नाही कारण आपण डिझाईन कोणासाठी बनवतोय 5वीच्या स्टुडंटसाठी ठीक आहे. पण इमेज पण त्या रिलेटेडच पाहिजे आपली. तिथं पण तुमचं कनेक्शन ब्रेक होऊ शकतं जर तुम्ही ह्या गोष्टींवर नाही लक्ष दिलं. हम्म, चांगले रिझल्ट आपल्याला बरेच मिळत आहेत. सो मी काय करू शकतोय एक इमेज आहे माझ्याकडे. देन ही थोडीशी छोटी वाटते. ही एक इमेज आहे पण ती प्रॉपर नाहीये. ही पण एक आहे. एक आहे. जर तुम्हाला मग अशाच प्रकारचे इमेज पाहिजे असेल तर डिस्कवर सिमिलर वर करायचंय. पण एक गोष्ट आहे तुमच्याकडे जर ट्रिपिकचं प्रीमियम असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करू शकता ठीक आहे. ही पण इमेज चांगली वाटते मग मी इथं याच्यावर क्लिक करतोय आणि ह्या जर बॅकग्राऊंड जे आहे रिमूव्ह करतोय इथूनच म्हणजे आपला वेळ वाचेल. ठीक आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह झाले मी डाउनलोड करतोय आणि ह्याला इथं घेतोय फोटोशॉपवर. ठीक आहे. आणि अशी प्रॉपर वाटते की महाराष्ट्रीयन आहे, इंडियन गर्ल आहे आणि तो इम्पॅक्ट पण तिथं दिसून येतो त्या गोष्टीतून. ठीक आहे. तर थोडंसं ह्या पद्धतीने असं वर घेतोय आणि ह्याला अजून थोडंसं इकडे घेतोय.
ह्या काही प्रकारे ठेवली ती. बघूयात आपण अजून प्रॉपर सगळ्या गोष्टी करून मी तोपर्यंत त्याला थोडस वर घेतोय. बाकीचा जो कंटेंट आहे तो आपण अगोदर प्लेस करून घेऊ. तर इयत्ता 5वी साठी बॅचेस किंवा ह्याला मी असं वरच ठेवतोय आणि इथेच आहे. डबल क्लिक म्हणजे मी कॉपी करतोय फक्त तिथूनच टेक्स्ट जे आहे मला प्रत्येक वेळेस टेक्स्ट टूल घ्यायची गरज नाही. आणि इथं घेऊ शकतो मी ठीक आहे अशी ह्या पद्धतीने इयत्ता 5वी साठी विशेष बॅचेस किंवा मग मी त्याला ह्याला परत तो सेंटर करू शकतोय. थोड्या वेळापुरती मी काय करतोय ह्याला ठेवतोय इकडं आणि ह्याला करतोय सेंटर अलाइन. जर तुमच्या अलाइनमेंट मध्ये गडबड असेल ना तर तुम्ही किती पण चांगली डिझाईन करा तुमच्यात त्या चुका दिसणारच आहेत. किंवा मी काय करतोय मला ही इमेज जर अजून फुल पोर्शन ह्याचा जर भेटला मी ह्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय आणि ह्याला सिंपल माझ्याकडे आता फोटोशॉप मध्ये एआय टूल आहे माझ्याकडे त्यामुळे मी ह्याला अजून रिजनरेट करू शकतो ह्यांचा जो बॉडी पोर्शन वगैरे आहे. ठीक आहे मी ही जी सॉरी माझ्याकडे जी इमेज आहे मी कंट्रोल दाबून इथं क्लिक केलं. ठीक आहे आणि अपोजिट इनव्हर्स हे केलं म्हणजे हा जो ट्रान्सपरंट एरिया दिसतोय तिथं मला फिल झालं पाहिजे. मी जनरेटिव्ह फिल करतोय आणि जनरेट. आता ह्याने काय होणार आहे हा जो बाकीचा जो पोर्शन आहे ठीक आहे आता इथं आता ह्या बघा इथून खालचा जो पोर्शन आहे ह्या मुलीचा तो नाहीये. मग आता आपल्याकडे जर एआय टूल नसेल तर ते पॉसिबलच नाही की आपण ते रिजनरेट करू शकतो किंवा तिथं खाली इमॅजिन करू शकतो. ठीक आहे पण आपल्याकडे एआय टूल आहेत ऑटोमॅटिक ते आपल्याला काय करतं जनरेट करून देतं पोर्शन तो. एक मिनिट ह्याला हम्म, बघूयात आपण काय करतो ती. हे तुम्हाला नाही यूज होणार हे प्रीमियम सॉफ्टवेअर असतं. प्रीमियम मध्येच येतं. प्रीमियम घेतल्यावर तुम्ही ते यूज करू शकता याला जनरेटिव्ह फिल म्हणतात. पण तुमच्याकडे सॉफ्टवेअर पेड सॉफ्टवेअर पाहिजे. ठीक आहे आता इथं मला ना ह्यानी इथं इथं अजून क्लिक केलं तर तुम्हाला इथं 3 ऑप्शन्स दिसतात त्याचे. पण जो पण तुम्हाला असं परफेक्ट वाटतोय ठीक आहे मी हा ठेवतोय आणि इथं जाऊन ह्या 2 लेयरला काय करतोय मी करतोय मर्ज लेयर. आता हे जे सगळी लेयर जी आहे ती एकदम अशी एक झाली आहे ठीक आहे. पण मी डब्ल्यू प्रेस करून किंवा इथं राईट क्लिक करून इथं क्विक सिलेक्शन वगैरे इथं मी सिलेक्ट सब्जेक्ट करतोय. आता ते माझे हे ऑटोमॅटिक हे जे सगळं सिलेक्शन आहे तो करून देईल. ठीक आहे ते सिलेक्शन केलंय मी आणि ह्या ठिकाणी फक्त मास्क केलं जेणेकरून हा जो बाकीचा जो पोर्शन आहे तो त्या ठिकाणी दिसणार नाही. आणि किंवा मी एकदा इथून सेव्ह करून तिथं घेऊ शकतो किंवा ही जी इमेज आहे ही मी बंद करतो इथून. ठीक आहे आणि इथं जाऊन ही इमेज मी ऑफ करतोय आणि ती इथं पेस्ट करतोय इथं. त्याला थोडंसं छोटं करतोय. म्हणजे काय होतं आपल्याकडे पॉसिबिलिटीज ज्या आहेत ना त्या ओपन होतात अजून भरपूर. बघितलं तुम्ही किती परफेक्ट. आता हा ठीक आहे एआय टूल ना कधी कधी मिस्टेक करतो तोपर्यंत म्हणजे तुमचं सॅटिस्फॅक्शन जोपर्यंत होत नाही की नाही मला ही इमेज प्रॉपर नाही मिळाली आहे तोपर्यंत तुम्ही ते जनरेट करत राहायचंय. ठीक आहे ह्याला थोडंसं असं छोटं करतो अजून एवढं आणि इमेज पण थोडीशी छोटी करतो. थोडंसं असं ह्या प्रकारे तिरकं करतोय जेणेकरून तिची जी मान आहे ती आपल्याला सरळ वाटेल. ठीक आहे हे जे पोर्शन आहे तो थोडासा गडबडच वाटतोय. ठीक आहे एकच मिनिट आपण हा जो पोर्शन आहे तो जो कॉन्टेंट आपल्याकडे होता
इथं फॉन्ट मी दुसरा ट्राय करून बघतो. आपल्याकडे भरपूर सारे फॉन्ट आहेत. मी टेको घेतो. ठीक आहे. आणि ह्याचा जो टेक्स्ट स्पेसिंग आहे तो मी 0 करतो. एक मिनिट. हे जे आहे इथे मी 0 केलं तर आता बघा हे काय होतं प्रॉपरली तिथं दिसून येतंय. मग जर मी ह्याला कोचिंग क्लासेसला खाली घेतलं ह्या पद्धतीने तरी पण चालू शकतं. एक मिनिट. सिस्टीम स्लो का चालत आहे आज काही कळत नाही मला. ह्या प्रकारे ठेवतोय. हा. नाही नाही, हे चार्ट आपण टाईप इथं पण करू शकतो आणि हे फॉन्ट जे आहेत ह्यांना कोणत्या कन्व्हर्टरची गरज नाही लागत. हे जे आता मी जेवढे फॉन्ट वापरतोय ना. ठीक आहे. आता इथं बघा मी इथं जर मला हे बॅचेस शब्द परत टाईप करायचा आहे. माझी सिस्टीमला काय प्रॉब्लेम झालाय आज. ठीक आहे. मी काय करतो इथं स्विच करतोय टू मराठी. बॅचेस. ह्याच्यात पॉपिन्स यूज करू शकतो आपण. परत टेको, अनेक, जैन, सॉरी जैनी, परत बालू, हिंद, देवनागरी. सगळे फॉन्ट आहेत त्याच्यात. माझ्याकडे जेवढे फॉन्ट आहेत सगळे तुम्हाला पाठवलेत. अच्छा आहे. आता मला इथं जे आहे सपोज बघा इथं पॅचेसला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे ना. मग मी इथं माझ्याकडे क्लिप्स म्हणून ऑप्शन आहे. हे तुम्हाला इथं जर नसेल दिसत तर इथं विंडोज मध्ये जाऊन तुम्हाला ते क्लिप्सचा ऑप्शन दिसतो. आता हा जो बाकीचा जो पोर्शन आहे तो मी ऍड करून घेतो इथं. लाईक सपोज हा वाला. ठीक आहे. झालं. थोडस खाली करून घेतोय तिथं. आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस ग्लिप्स मध्ये येतात तुम्हाला तुम्हाला ह्या ठिकाणी सगळे जे सिंगल सिंगल जे कॅरेक्टर असतात ठीक आहे ते तुम्हाला इथे मिळून जातील. बघूयात आपण. ते आहे तो. ठीक आहे.
बॅचेस या ठिकाणी होतं ना आपलं. जर एकदा परत टेकोचं केलं, तरी पण ते तिथं प्रॉब्लेमच होते. मी काय करतो इथं परत दुसरा एखादा फॉन्ट घेऊन बघतो. इथं पॉपिन्सच ठेवून बघतो मी. आणि ह्याची साईज, जी टेक्स्टची साईज ही कमी करतो. कारण काय होतं, हा जो फॉन्ट आहे हा खूप स्पेस ठेवतो मध्ये. ठीक आहे. त्यामुळे कमी करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. पण सगळ्याच फॉन्टला ते मॅच होईल का हे पण नाही होणार. ठीक आहे. ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम देते ती.
ठीक आहे. सिंपल जे टूल मला लागतोय, मी तिथून फक्त कट करून घेतोय. ठीक आहे. आता ह्याचा लोगो माझ्याकडे ह्या पद्धतीने आहे. मी इथे त्याला काय करतो प्लेस करतोय. कंट्रोल एल करून ह्याची ऑपेसिटी वगैरे सॉरी कलर कॉम्बिनेशन आहे थोडंसं ह्या पद्धतीने ॲडजस्ट करून घेतो. जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. सेम हे त्याला घेतोय आणि ह्याला घेतलं थोडंसं इकडं. परत सगळं सिलेक्ट करून बघा इथं हे जेव्हा मी इथं अलाइन जेव्हा करतोय, मला एक उभी सरळ रेष दिसते म्हणजे ती मी माझं प्रॉपर सेंटरला अलाइन झालंय. ओके. सो त्यानंतर मी काय करतोय, हिला इथं ठेवतोय आणि ह्याला इथं घेतोय परत अगेन. ठीक आहे. किंवा स्कॉलरशिप टेस्ट वगैरे जे आहे इथं ठेवून ह्याला 2 लाईनमध्ये करतोय. सेंटर अलाइन अगेन आणि ह्याला घेतोय इथं. तर इथं मी थोडंसं अजून मोठं करतोय ह्याला. ह्याला मी सगळं सिलेक्ट करून ग्रुप करतोय आणि ह्याला पण सिलेक्ट करून ह्याला सेंटर अलाइन करतोय. जर तुम्ही ग्रुप नाही केले तर ते सगळं एका जागीच येईल. ठीक आहे. परत अगेन ह्याला सेंटर अलाइन. त्यानंतर आता हे जे बाकीचा कंटेंट जे आपल्याकडे आहे, त्याला मी थोडंसं ह्या पद्धतीने असं अलाइन करून घेतोय. आणि हे जे आहे बाकीचं इथून खालचं मी सगळं कट करतोय कंट्रोल एक्सनी सिलेक्ट करून आणि ह्याला ह्या पद्धतीने असं ठेवतोय. ठीक आहे. हे जे सगळ्या गोष्टी तशा प्रॉपर अलाइन करून घ्यायच्या आहेत. आता ह्याला मी काय करतोय थोडंसं अजून मोठं करतोय या पद्धतीने. अगोदर मला एकदा माझा सगळा कंटेंट जो आहे तो एकदा बसून घेऊ द्या. त्याच्यानंतर आपण त्याला कुठे ठेवायचे, कसं ठेवायचे ते आपण बघूयात. ठीक आहे. ह्याला पण मी सेपरेट करतोय. ह्याला घेतोय वर आणि हा जे कॉल टू ॲक्शन आहे ह्याला घेतोय परत खाली. तर एक तर 2 गोष्टी आहेत. त्या डिझाइनमध्ये कंटेंट खूप जास्त आहे. ठीक आहे. तरी पण आपण त्याच्यातला शॉर्ट केलाय. ठीक आहे. तरी पण ते काय होतं, खूप जास्त वाटतंय. मग त्याला असं थोडंसं छोटं करून घ्यायचंय, जेणेकरून ते प्रॉपर वाटेल आणि आपल्याला काय म्हणतात, जागा जी आहे ती भेटेल. आता हे पण खूप मोठं झालंय. मी ह्याला छोटं करतोय, एवढं. हे हे तुमचं एकदा तुमच्या प्लेसमेंट झाल्या ना, तुमचं सगळं जे तुम्हाला फॉर्मॅटिंग करायचं होतं किंवा त्या सगळ्या गोष्टी होत्या तुमच्याकडे किंवा मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी ह्याला जर मी सेपरेट एका ह्याच्यात ठेवलं, एक्स किंवा आपल्याकडे तर कंटेंट तर आहेच. काय होतं की हे होतं ना, मी ह्याला पण ह्याच्यातच टाकतोय अशा पद्धतीने आणि ह्याला करतोय छोटं. ह्याला करतोय अजून थोडंसं मोठं जिथपर्यंत ते कंटेंट आहे. ठीक आहे. आणि आता हे जे खालचं पोर्शन जो आहे त्याला मी इथपर्यंत करतोय आणि ह्याला करतोय सेंटर आणि ह्याला घेतोय वर आणि हे जे इयत्ता 5वी साठी आहे ते घेतोय त्यामध्ये. छोटं करतोय अजून थोडं. ठीक आहे. आणि हा जो आहे मी याला घेतोय खाली. ह्या पद्धतीने मी ऍडजस्ट केलं याला परत सेंटर अलाइन केलं. ह्याला मी थोडंसं छोटं करतोय कारण आपण ऑलरेडी प्रिन्सिपल मध्ये काय बघितलं टायटल पेक्षा सब हेडिंग मोठं नकोय म्हणजे आपला मेन टॉपिक काय हा आहे. मग ह्याच्यापेक्षा ही मोठं पाहिजे का नाही. हा वेटेज द्यायचं त्याला तेवढंच वेटेज द्यायचं जेवढं त्याला गरजेचं आहे. थोडंसं ते प्रॉपर वाटलं पण पाहिजे. ठीक आहे. आता बघा हे सगळं व्यवस्थित सुटसुटीत वाटतंय. कंटेंट पण सगळं आपण प्रॉपर बसवलाय है ना. व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्यात. आता मी काय करतोय कॉल टू ॲक्शनला थोडं खालीच घेतोय. ह्याला थोडंसं अजून मोठं करायला लागेल कारण हे दिसलं पण पाहिजे. ठीक आहे. हा जो मुलीचा फोटो आहे ह्याला मी थोडंसं अजून खाली घेतोय. मुलीच्या फोटोला छोटं करतोय थोडंसं आणि ह्याला एक शेप घेतोय खाली. ठीक आहे आणि स्ट्रोक बंद करतोय मी आणि इथं कलर जो फिल आहे
तुम्ही करतोय लोगोतलाच. आणि मोस्टली ट्राय करायचं ना, की कलर जे तुम्ही घेताय ना, ते लोगो मधलेच घ्या. जेणेकरून ती त्याच ब्रँडची डिझाइन जी आहे ना, असं वाटतं. म्हणजे तुम्हाला कलर सिलेक्ट करायला पण सोपं जाईल आणि खूप जास्त कन्फ्युजन पण नाही होणार. तुम्ही जर कोण्या ब्रँडचं जर काम करत असाल ना, तर ट्राय करायचं की लोगो जे आहेत, ते त्याच्यातूनच घ्यायचेत. कशातून? तुमच्या इमेजमधून. कारण ते उठून दिसतात लगेच. नाहीतर मग खूप कन्फ्युजन होतं. ओके. ओके. मी जर ह्याचा कलर घ्यायचा म्हटलं तर वरच्यातलाच घेतोय. एकच मिनिट. याला थोडंसं झूम करतोय. आणि आता कलर ह्याच्यातूनच घेतोय. खालच्याला पण. ओके. सो त्याचा जो कलर कोड जो आहे तो सेम राहील. ठीक आहे. चार्जिंग आणि ह्याला मी थोडंसं वर घेतोय कारण ह्याच्यात खूप जी जागा आहे ती राहिली आहे. मग मी इथं हे सगळे सिलेक्ट करून घेतोय दोन्ही पण. हे पण, ही पण. त्याला थोडंसं असं सेंटर करतोय बघा. ज्या प्रत्येक गोष्टीला ज्यावेळेस तुम्ही हे करता ना, आता इथं बघा ही जी रेड लाईन तुम्हाला जी दिसते ना रेकॉर्डच्या खाली, ती असं म्हणते की तुमचा जो शेप आहे ना, तुमचे जे टेक्स्ट आहेत ते प्रॉपर आता त्या शेपच्या सेंटरला आहेत. एक कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही ज्यावेळेस असा ड्रॅग करता, थोडासा मूव्हमेंट करता, तुम्हाला ते गाईडलाईन प्रॉपर दाखवतं. आता गाईडलाईन कधी दाखवतं? व्ह्यूमध्ये गेलात तुम्ही, त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे. तिथं तुम्हाला ऑन करून ठेवावं लागतं. इथं शोमध्ये जर मी गेलो, त्या ठिकाणी स्मार्ट गाईड जे आहे ते इथून ऑन करून ठेवावं लागतं. जर हे तुमचं ऑफ असेल, तर ह्याच्या गाईडलाईन दिसतात ना, तर बघा मी ह्याच्यावर होव्हर करतोय आणि हे मला सगळे गाईडलाईन जे दाखवतंय, ते त्यामुळे दाखवतंय. पण ते जर तुम्ही ऑन केलेलं नसेल, तर ते नाही दाखवणार तिथं. ठीक आहे? तर ती एक गोष्ट आहे. आता हे बघा, सगळ्या गोष्टी प्रॉपर बसवल्यात. कंटेंट पण कुठं असं एवढा कंटेंट होता, तरी पण आपण त्याला एकदम प्रॉपर सुटसुटीत सगळीकडे बसवलंय. इमेज पण प्रॉपर घेतली आहे. वरचं पण सगळं एकदम सुटसुटीत व्यवस्थित दिसतंय. तर मला इथं खाली भरपूर जागा आहे. ॲड्रेस टाकाय किंवा तुमचं जे सिटी वगैरे टाकायला आहे ना, मी याला थोडंसं मोठं करून घेतो. कारण आपल्याला जे नंबर वगैरे आहेत, ते मोठे दिसले पाहिजे. कारण लोकांना कळलं पण पाहिजे, की आपल्याला इथं काय करायचंय, कॉल करायचा आहे ह्यांना. मी इथं जर 10 व्हॅल्यू ठेवली किंवा ठीक आहे, मी थोडीशी कमी करतोय. 9.8 करतोय किंवा 9.7. तर ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू वगैरे कशाप्रकारे हे करू शकतो. तुम्हाला हे आता अंदाजानुसार नाही जमत आहे, पण तुम्हाला ही प्रॅक्टिस मधून येईल, की कोणत्या गोष्टीला किती व्हॅल्यू दिली पाहिजे, आहे ना? तुम्हाला बेसिक मॅथ जरी येत असेल तरी होऊन जातं, ते काही प्रॉब्लेम नाही. तर ही जी आपण पोस्ट बनवतोय, त्याचा कुठे ॲड्रेस आहे का बघूयात आपण त्या पोस्टवर. ॲड्रेस तर पाहिजेच. कुठे गेले ती पोस्ट? तर ना, ठीक आहे. सो अधिक माहितीसाठी नंबर दिलाय. ॲड्रेस कुठे आहे? कोचिंग क्लासेस पुणे, RSC एज्युकेशन, लर्न. काय कुठं? कुठे लोकेशन वगैरे काहीच दिलं नाहीये त्यांनी. ह्याचं काय माहिती का? कुठून घेतले ही? ॲड्रेस माहिती आहे ह्याचा? दिव्या? ते. आता ह्या डिझाइनमध्ये मिस्टेक्स बघा किती आहेत. लोगो कुठे एकदम बाहेर घातलाय, हे पण एकदम एकदम कॅनव्हाला चिटकवलंय, है ना? आणि इथं पण कुठं प्रॉपर वेटेज नाहीये. हे पण बघा कुठं पण काही पण केलंय. आणि इकडे एवढी सगळी मोकळी जागा असून इकडं शेवटला चिटकवलंय. नंबर एकदम खाली घातलाय, ते दिसत पण नाही. आता सेम बघा, त्यांनी ही जी डिझाइन बनवली, आपल्या सिंपल एक्झाम्पल आहे पण की स्टेटसला ठेवलेली कुणीतरी आहे ना? त्यांनीच ठेवलेली आहे. आता बघा, हे जे वरचं त्यांचं नाव आहे, हे सगळा कंटेंट त्याच्या खाली जातोय. अगेन इथं रिप्लायच्या जागी त्यांचा नंबर जातोय. नंबर दिसणार पण नाही ना. दिसतंय काय फक्त नाव स्कॉलरशिप मराठी व इंग्रजी भाषेमध्ये. म्हणजे काय वाटतंय तुम्हाला ही जी डिझाइन बघून किती जण तिथे ॲडमिशन घेतील किंवा किती जणांना ते वाटतंय? वाटते का ती वर्कआउट होईल डिझाइन?
सुनील. ठीक आहे. म्हणजे डिझाइन करताना ना कोणत्या पण गोष्टीचा खूप विचार करून गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे. आता इथून पुढचं बघूयात. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ह्यांच्या इन्स्टिट्यूटचा किंवा ह्यांच्या जी बिल्डिंग वगैरे आहे त्यांचं काहीच नाहीये आपल्याकडे. ठीक आहे. जे असतं तर आपण काय करू शकलो असतो, इथं त्यांचं बिल्डिंग वगैरे पाठीमागे ॲड करू शकलो असतो. नाहीये. मग आपण काय करूयात एक डमी जे आहे इथूनच अ, घेऊयात. ठीक आहे. काय आहे ती? कोचिंग आहे ना? एस-आर कोचिंग क्लासेस. मी इथं टाकतोय अगेन येऊन कोचिंग क्लासेस. म्हणजे डिझाइन करताना तुम्हाला सगळ्याच गोष्टी ना खूप विचार करून डिझाइन करायचे असतात. ठीक आहे. अ, कोणतं त्याला प्रायमरी प्रायमरी स्कूल ना? ह्याच्यातलं एखादं बघूयात किंवा सिंपल टाकू क्लासरूम कोचिंग क्लासेस प्रायमरी स्कूल क्लासरूम असं टाकूयात आपण. ठीक आहे. आता शिकायला येते आपल्याकडे प्रॉपर. मग ह्याच्यातली एखादी काय करूयात आपण अ, हे पण इमेज टाकू शकतो. पण मोस्टली टाकू आपण इंडियन जेणेकरून ती इंडियन तिथं म्हणजे आपलं कनेक्शन जे आहे ते व्यवस्थित राहील. जर तुम्ही फॉरेनचं टाकलं आणि करताय महाराष्ट्रामध्ये तिथं ती ट्रस्ट जो आहे तो ब्रेक होतोय. ह्या पण खूप छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना डिझाईन करताना त्या लक्षात ठेवायच्या. सो ह्याच्यातली आपली जी आहे मी काय करतोय ही जी आहे आपल्याकडे ठीक आहे. मी ह्यालाच काय करतोय कॉपी करतोय आणि इथं ह्याच्या बॅकग्राऊंडला मी ऍड करतोय. त्याला केलं ह्या पद्धतीने मोठं थोडस असं करतोय. ह्याला घेतोय सगळ्यात खाली ठीक आहे ह्या पद्धतीने आणि ती जी लेयर आहे ही लेयर इथे एक न्यू लेयर घेतोय आणि ह्याला क्लिपिंग मास्क करतोय. राईट क्लिक क्रिएट क्लिपिंग मास्क. आता ही जी काही इफेक्ट असेल ते त्याला ऍड होऊन जाईल. मग मी इथं ब्रश घेतोय. ठीक आहे ब्रश घेतला थोडीशी मोठी करतोय आणि कलर तोच घेतोय जो इथं आहे. ठीक आहे आणि इथं मी असं पेंट केला. ठीक आहे खाली पण सेम तिथलाच कलर घेऊन इथं प्रॉपर पेंट केला. ओके आणि इथं पण थोडंसं नॉर्मल इकडच्या साईडला पण थोडं व्हाईट ऐवजी मी इथलाचा कलर घेतोय. तर ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे प्रॉपर सगळं फिल झालंय है ना आणि ते असं वाटतं पण की कोचिंगचं आहे आणि सगळं त्यांनीच त्यांचीच जी डिझाइन आहे ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित वर्कआउट वगैरे होत आहेत. आता मी खालच्या साईडला अजून काय करू शकतो इथं ब्रश जे आहे घेतलाच कलर घेतो आणि मी इथं पूर्ण ह्या पद्धतीने कलर देऊन देतोय आणि जेणेकरून माझं हे वरचं टेक्स्ट पण दिसलं पाहिजे बरोबर. मग ह्याला अगेन कलर चेंज करावा लागेल ह्याचा. एक तर तुम्ही ब्लॅक ठेवू शकता. ठीक आहे मी ब्लॅकच ठेवते पण इथला जो हे आहे ब्ल्यू जो आहे त्याच्यातलाच ब्ल्यू मधला थोडासा डार्क इकडे ठेवतोय जेणेकरून तो कनेक्शन पण तिथं व्यवस्थित राहील आणि क्लॅरिटी तर आहेच आपल्याकडे. मग मी इथं ह्या ठिकाणी काय करतो एखादा फेक ऍड्रेस जो आहे नीट फेक ऍड्रेस फॉर सेम ब्रँड. आता ते काय होईल आपल्याला एक ऍड्रेस देईल आणि जोपर्यंत तुमच्याकडे रिअल कस्टमरचं वर्क येत नाही ना तुम्ही असं डेमो वर्क जे आहे बनवून तुम्ही काय करू शकता तुमच्या इंस्टाग्रामवर वगैरे टाकू शकता. मी इथं परत पेस्ट करतोय ह्याला करतोय थोडंसं छोटं ठीक आहे ह्या पद्धतीने आणि ह्याला इकडं असं ठेवून देतोय. हे बघा आता प्रॉपर सेंटर अलाईन झालंय. मी तर पेन टूल घेतोय किंवा शेप टूल घेतोय. शेप टूल घेऊन ह्याच्यामध्ये मला एक असं डिवायडर टाकायचंय. ठीक आहे. आणि ह्याला कलर करतोय मी व्हाईट. ओके. सो या ठिकाणी झालेले. आता मी ह्या ज्या लेयर आहेत ते लॉक करून ठेवतोय. अगेन सिलेक्ट करतोय सेंटर अलाईन. ठीक आहे. आणि परत इथं पण क्लिक करतोय म्हणजे जेणेकरून ह्यांच्यातला पण गॅप सेम राहील. कंट्रोल जी ग्रुप करतोय. तर सगळ्यांचा एवढ्याचा ग्रुप केला. कंट्रोल ए
कॅनव्हास सिलेक्ट करण्यासाठी आणि इथं सेंटर अलाईन. झालं सेंटर अलाईन. दॅट्स इट. इथं बघा तरी पण ना थोडासा कलर ह्याच्यात व्हिजिबल नाही होत आहे. किंवा मग मी काय करू शकतो, जी बॅकग्राऊंडला इथं कलर जो दिलेला आहे, मी परत न्यू लेयर घेतोय, अगेन त्याला मास्क करतोय आणि काही ह्या पद्धतीने तिथं कलर देतोय. ते बघा मॅच नाही होत आहे. बरोबर. मग मी इथं हा जो कलर आहे ह्याचा लोगो म्हणला, हा इथं पेंट करतोय. जेणेकरून ते मॅच पण होईल आणि आता ह्याचा कलर करतोय, जो इथला जो येलो आहे. इथे गेलो, क्लिक केलं आणि इथं ह्याला थोडंसं ऑफ व्हाईट करतोय. अशा पद्धतीने. ओके. आणि ही जी बॅकग्राऊंडची जी इमेज आहे आपली जी क्लासरूम आहे, त्याचा जो कलर आहे मी ब्लॅक अँड व्हाईट करतोय. नाही चांगलं वाटत आहे. ठीक आहे, सेम ठेवतोय आणि हा जो कलर आहे, त्याला जर इन्व्हर्स केलं तर ते ह्या पद्धतीने दिसतोय. चांगलं दिसतोय असा पण काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. पण बघूयात आपण अजून मी कंट्रोल यू करतोय आणि त्याचा जी ह्यू आहे चेंज करून बघतोय. आणि जिथं आपल्या वाइबला मॅच होईल. ठीक आहे. मी थोडंसं ह्याच्यातलं सॅच्युरेशन वाढवतोय आणि ओके. आता हे बघा कसं मॅच केलंय मी. हा जो कलर आहे ह्याच्यासोबत ब्लेंड होतोय. अगेन हा जो कलर इथं ब्लेंड होतोय. हाच कलर इथं पण आहे. ठीक आहे. तर ते गोष्ट आहे. तर तुम्ही एक नोटीस केला असेल आपण मगाशी इथं ब्ल्यू कलर आलता. तो इथं का मॅच होत होता? जर मी कंट्रोल झेड केला, हा कलर का मॅच होतोय माहिती का? तर ड्रेसला तो कलर आहे. आपल्या डोळ्यांना काय आहे, जर एक गोष्ट बघितली ना, तर अजून कुठेतरी ती गोष्ट सेम दिसली पाहिजे. म्हणजे कधी पण डिझाइनमध्ये कोणताही एलिमेंट्स असेल, सपोज एक जर तुम्ही इथं राउंडेड शेप घेतला, तर तुम्हाला अजून एक कुठे ना कुठेतरी राउंडेड शेप घ्यावाच लागतो. एखादा जर तुम्ही रेक्टँगल घेतला, तर दुसरीकडे पण सेम एखादा रेक्टँगल घ्यावाच लागतो. त्याच्यानंतर जर तुम्ही एखादा कलर घेतला, सपोज ह्याच्यामध्ये आता जर कुठे हिरवा कलर असता, तर मी फक्त एकाच जागी ठेवून चालणार नाही, ते मला 2 जागी पाहिजे. का पाहिजे? कारण जर मी इथे हिरवा कलर घेतला, सगळ्यात अगोदर आता ही एवढे कलर आहेत, एवढे एलिमेंट आहेत, तरी पण माझा लक्ष कशावर जाणार? तर ग्रीन कलरवर. का? कारण सगळ्यांपेक्षा काहीतरी ते युनिक दिसतं. म्हणून आपलं लक्ष तिकडे जातं. त्यामुळं कधी पण डिझाइन करताना आता जर मी इथं हा कलर नसता घेतला मोस्टली तर तो अगोदर सगळं अटेन्शन लोगोवर गेलं असतं. कारण ह्याच्यात एक वेगळा कलर आहे. पण आता ते लोक तसं नाही होत आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ही डिझाइन बघताय, तुमचं सगळीकडे लक्ष जातंय. ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेम नाही होत त्याला. ठीक आहे. तरी पण आपण ट्राय करून बघूयात. ह्याला अजून थोडंसं इकडे घेतोय. त्याचं सॅच्युरेशन वाढवतोय आणि थोडं ह्याला अजून रेडकडे नेतोय. त्या टाईप पद्धतीने मी असं पण ठेवू शकतोय. आणि ह्याच्यात जो थोडासा स्पेस मी अजून ठेवतोय टेक्स्टमध्ये, -20 करतोय. ओके. आणि हे जे नंबर 1 आहे, त्याला मी करतोय. ह्याला पण प्रॉपर सेंटर इकडं ह्याचं अलाइन करून घ्यायचं. कशासोबत? टेक्स्टसोबत. बघा इथून मी इथं वळतोय, तर इथं बघा इकडं आता प्रॉपर ह्याला अलाइन झालंय. अगेन मी ह्याला इकडं पण थोडंसं असं जिथपर्यंत माझी जागा आहे तिथं, तिथपर्यंत मी त्याला घेऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी आपली डिझाइन आहे ह्या ठिकाणी कंप्लीट झाली. मग अजून जर काही ॲड करायचं असेल तर करू शकतो. पण गरज नसताना करायचं नाही. आता इथं बघा मला हे थोडंसं दिसेना. मग मी काय करतो ही स्ट्रोक जे आहे सिलेक्ट करतो. अगेन शेपमध्ये आलो. ज्याला फिल करतोय आणि फिलमध्ये कोणता कलर घेतोय? इथल्या ह्याच्याच बॅकग्राऊंडचा इथला एक कलर घेतोय. ठीक आहे. आणि किंवा परत गेलोय मी त्याच्यात फिल जो आहे त्याचा एकदम मी अजून थोडंसं व्हाईट किंवा इथला एखादा सिलेक्ट करतोय आणि ह्याची ऑपेसिटी करतोय कमी. ठीक आहे. एवढी आणि हे जे शेप आहे म्हणजे जे टेक्स्ट आहे त्याला मी वर घेतोय. ठीक आहे. ह्या पद्धतीने. पण आता ते व्हाईटवर व्हाईट दिसत आहे का? नाही दिसत आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? डार्क कलर घ्यायला लागेल. ठीक आहे. आता हा कलर दिसतोय. पण हा जो शेप आहे, हा त्याच्या वर आहे. कोणता? हा जो शेप आहे, ह्या शेपच्या वर आहे. मग मी ह्या शेपला काय करतोय? इथं बघा, एकनी वर घेतलं. आता बघा प्रॉपर दिसतंय का? व्यवस्थित दिसतंय. तर ह्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असतात आणि सगळी डिझाइन बघा एकदम प्रॉपर आहे. ठीक आहे. आता मला सांगा ही जी डिझाइन आहे आपल्याकडे ठीक आहे. मी ह्याला काय करतोय? असं करतोय आम्ही इथून
ठीक आहे. ह्या डिझाईनमध्ये एवढा फरक पडू शकतो. मला सांगा आता ह्या 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 डिझाईनला क्लायंट किती चार्जेस देईन आणि ह्या डिझाईनला किती चार्जेस देईन? काय फरक आहे का? बोला, तुम्हाला बोलतोय. खूप फरक आहे सर. खूप फरक आहे. फरक आहे. किती चार्जेस घेऊ शकता तुम्ही त्या हो. डिझाईनचं आणि जुन्या डिझाईनला किती दिले असते ह्यानी सुनील? जुने जे आहे ते बनवलेलं ते त्याला 100 रुपये पण नाही देणार. ठीक आहे. हा फरक असतो तुमच्या प्रिन्सिपल यूज करण्याचा, सायकोलॉजी यूज करण्याचा, कलर थेरी शिकण्याचा, फॉन्ट थेरी शिकण्याचा आणि प्रॉपर स्किल असण्याचा. ठीक आहे. ह्या लेव्हलचं जर तुम्ही काम केलं, ह्या लेव्हलचं जर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग असेल तुमचा, तर काय वाटतं तुम्हाला जॉब लागन का नाही लागन? किंवा तुम्हाला काम मिळेल का नाही मिळेल? जर तुम्ही हेच काम जर एखाद्या येऊन स्कूलकडे गेला, तुम्हाला स्कूलचं काम जर मिळवायचंय किंवा नर्सरीचं काम जर मिळवायचंय, तुम्ही गेला, तुम्ही त्यांना ह्या प्रकारच्या 5-10 डिझाईन दाखवल्या, की बाबा आम्ही ह्या पद्धतीने काम करतो आणि तुमचे जे काम आहे आम्ही चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतो आणि आम्ही तुमच्याकडून 10-12 हजार रुपये महिन्याला घेईन आणि तुमच्या प्रॉपर जेवढे पण तुमचे इव्हेंट्स असतील त्या मंथमध्ये, तुमच्या जेवढ्या पण स्कूल्समध्ये बॅचेस होतील किंवा तुमचे जे पण काही तुम्हाला दाखवायचे लोकांना तुमच्या स्कूलबद्दल, ह्याच्याबद्दल, एवढा सोशल मीडिया ग्राफिक्स आम्ही तुम्हाला देऊ. काय वाटतं तुम्हाला ते देतील का नाही देतील? किंवा आणि जर तुम्ही एक एक डिझाइन तुम्ही जर ह्या घेऊन गेलात आणि दुसरा एक डिझायनर ह्या डिझाइन घेऊन गेला, तर काय किती पर्सेंट चान्सेस आहेत की ते काम तुम्हाला भेटेल जर तुम्ही ह्या पद्धतीचं घेऊन गेला आणि जर ह्या पद्धतीचं घेऊन गेला तर ते उभं पण नाही करणार आपल्याला तिथं. ठीक आहे. एवढा फरक जो असतो डिझाइनमध्ये अ, सर इंस्टाग्रामची साईज किती आहे? 4x5 आणि रेझोल्यूशन घ्यायची त्याची 300 घ्यायची. ठीक आहे. डिपेंड करतं. कारण त्या जर डिझाईन तुम्ही व्यवस्थित घेतल्या, साईज वगैरे रेझोल्यूशन जर जास्त दिली तर तुमची जी पिक्सल वगैरे जे असतात किंवा क्वालिटी वगैरे जी असते ती प्रॉपर दिसते. आणि तुम्ही जर रेझोल्यूशन कमी घेतलं की त्याची साईज जी असते ती कमी होते ऑटोमॅटिकली. ठीक आहे. कारण ती पिक्सल त्याच्यात ऑलरेडी कमी असतात मग. तर ह्या पद्धतीने ज्या आहेत डिझाईन्स वगैरे आपण करू शकतो आणि प्रॉपर सगळा प्रिन्सिपल, फंडामेंटल्सचा यूज करून, प्रॉपर कलर हार्मनीचा यूज करून. आता जर मी इथं बघा, ही पूर्ण वॉर्म माझी कलर थीम आहे. जर मी इथं फुल कलर जर घेतले, ग्रीन किंवा ब्लू कलर वगैरे जर घेतले, तर ते सुटेबल होईल का? नाही होणार. कारण ह्या डिझाईनचा मूड, ह्या डिझाईनची वाइब आहे, ती वेगळी आहे. बरोबर. तर त्या त्या गोष्टी आहेत. तुम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, त्या गोष्टीची प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे. आणि आता इथं बघा एकदम प्रॉपर एकदम हायरार्की पण त्याची प्रॉपर आहे. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस हे डिझाइन बघताय तुम्ही, ही मुलगी तर दिसते. मग मुलगीकडे बघून काय की बाबा स्कूल रिलेटेड किंवा एज्युकेशन रिलेटेड कशावर रिलेटेड तरी ही इमेज आहे. देन अगेन लक्ष जाते तुमचं लोगो आणि ह्याच्यावर मग काय आर-एस कोचिंग क्लासेस, त्याच्यानंतर काय बाबा स्कॉलरशिप मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी आहे. इयत्ता 5वी साठी विशेष बॅच आहेत. मोस्टली इथपर्यंतच तुमच्या कस्टमरला, तुमच्या युजरला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे, की डिझाइन काय आहे? आणि सुरुवातीचे 3 सेकंदच फक्त डिझाइन बघितली, की समजलं पाहिजे, की त्याने डिझाईन्स कशा रिलेटेड आहे आणि काय त्या डिझाइनमध्ये आहे. ठीक आहे. कारण डिझायनरला सॉरी युजरला जर ती 3 सेकंदात जर डिझाइन नाही कळली, डिझाइन एका सेकंदात स्क्रोल करणार तो. कारण लोकांना एवढा टाईम नाही आता, की तुमच्या खराब डिझाइन पण समजून घ्यायला, बघायला, की बाबा काय दिलं असेल, काय केलं असेल. एवढा वेळ नाही कुणाकडे. एकाच सेकंदात स्क्रोल करतात, दुसरी डिझाइन बघतात लगेच. तर त्यामुळं सध्याच्या घडीला लोकं एवढी बिझी झाल्यात, एवढे सोशल मीडियामध्ये गुंतलेत, की त्यांना नाही वेळ आहे. त्यांना इन्स्टंट बूस्टर जे आहे ना किंवा इन्स्टंट डोपामाइन मिळालं पाहिजे. तर त्यामुळं तुमची डिझाइन जी आहे त्या लेव्हलची पाहिजे. तेवढी सिंपल, क्लीन, मिनिमल पाहिजे. सिंपल मेसेज गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिल्या 3 सेकंदामध्ये आता सपोज मी जर ही डिझाइन बघितली. सगळ्यात पहिल्यांदा माझं पहिल्या सेकंदावर लक्ष जातं इथं, दुसऱ्या सेकंदाला इथं जाते, तिसऱ्या सेकंदाला इथं जाते. आणि ह्या 3 गोष्टी ज्यावेळेस क्लायंट युजर बघतोय, जर त्याला ह्या रिगार्डिंग एखादी पाहिजे असेल, सर्व्हिसेस पाहिजे असेल किंवा त्याला खरंच त्याच्या मुलांना एज्युकेशन द्यायचंय किंवा त्याला एखाद्या खरंच कोचिंगची गरज होती. तर तो डेफिनेटली थांबणार या पोस्टवर आणि त्याच्यानंतर खाली फीचर्स वगैरे काय आहेत आणि इथपर्यंत जर तो थांबला ना, तर तो सिटीवर पण जाणार आहे. बाबा नंबर काय आहे, कुठं लोकेटेड आहे ही कोचिंग वगैरे. म्हणजे प्रॉपर ही जी एम्फसायझिंग जी म्हणतो ना आपण डिझाइनमध्ये प्रिन्सिपल्स आपण यूज वगैरे करतो. त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून दिसून येतात आहेत आपल्याला आणि त्या सगळ्या
कॉन्सेप्टचा यूज करूनच आपण एक क्रिएटिव्ह डिझाइन आपण बनवत असतो. असं नाही की नाही बनवायची म्हणून बनवली, काय करायचं? आता ह्याच्यात मला सांगा, ह्याच्यात कोणती प्रिन्सिपल आणि कोणते फंडामेंटल्स यूज केल्यात? आहे ह्याच्यात काही ताळमेळ? दिव्या? नाही सर. म्हणजे म्हणजे सगळी अशी गर्दी गर्दी झाल्या का हां, दिसते. कुठून सुरुवात करायची, कुठं थांबायचं काहीच कळत नाहीये. ठीक आहे. लोगो बघा किती विनाकारण मोठा केलाय. त्याच्यानंतर हे नंबर 1 कोचिंग क्लासेस इन पुणे. अशा 100 कोचिंग असतात पुण्यामध्ये. मग ह्यांनी हेच असे बेस्ट काय आहेत? ह्यांना म्हणजे गोष्टी काय दाखवायच्या ना, ते कळलं पाहिजे आणि ते आपण ॲज अ डिझायनर म्हणून जरी कस्टमरने आपल्याला एखादी डिझाइन दिली, कस्टमर काहीही सांगत असेल, पण आपल्याला माहिती आहे कोणती डिझाइन त्याच्यासाठी वर्क करेल. त्यांना ते प्रॉपर समजून सांगायचं, एक्सप्लेन करायचं, "सर, ह्या क्षणी असं नसतं. ह्या क्षणी अशी तुमची डिझाइन चांगली परफॉर्म करू शकते." ठीक आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टीची जेव्हा प्रॉपर नॉलेज असतं ना, तुम्ही त्याला सांगू शकता, प्रॉपर डिझाइन पण देऊ शकता. आता बघा स्कॉलरशिप फक्त एवढंच. अगेन हेतून पुढे ना कोणी डिझाइन बघणार पण नाही. कारण की सुरुवातीलाच बघा की एकदम अशी डल दिसते नाही का? आणि लोकं काय जज करतात, की यार ह्या ब्रँडची सिरियसनेस नाहीये, काय पण बनवून देतंय. तरी आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य काय घडवणार आहेत, बरोबर? ही त्यांची सायकॉलॉजी लगेच होते. पण त्याच जागी जर ही डिझाइन बघितली तर काय त्यांच्या एका सेकंदात त्यांना काय लक्षात येते, की अरे यार, ब्रँड त्यांच्या क्रिएटिव्हजवर, त्यांच्या मार्केटिंगवर एवढं खर्च करत आहे. हाय क्वालिटी त्यांचे ग्राफिक्स वगैरे असतात. त्यामुळं त्यांना त्यांच्याकडे क्वालिटी पण असेल शिकवण्याची वगैरे. आपल्या मुलाचं जर इथं ॲडमिशन केलं, तर त्याचं भविष्य इथून घडू शकतं किंवा काही ना काहीतरी क्रिएटिव्ह नवीन ते शिकू शकतं. एवढ्या लेव्हलच्या गोष्टी इम्पॅक्ट करतात डिजिटल मार्केटिंगमध्ये. आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये. त्यामुळं तुमचं ग्राफिक्स किती लेव्हलचं इम्प्रूव्ह आहे किंवा किती लेव्हलचं क्रिएटिव्ह आहे किंवा किती लेव्हलचं हाय लेव्हलचं तुमचं जे आहे, तेवढाच लेव्हलचं तुम्हाला पेमेंट पण भेटणार. जर तुम्ही पुअर लेव्हलचं काम करणार, तर तुम्हाला पेमेंट पण तसंच भेटणार ₹100-150. पण तुम्ही ह्या लेव्हलचं काम केलं, तर तुम्ही पर डिझाइन ₹300 ते ₹500 घेऊ शकता डिझाइनला. येतोय लक्षात? तर ह्या ह्या गोष्टी आहेत. तुम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी शिकण्याचं, प्रॉपर सगळ्या गोष्टी करण्याचं, ठीक आहे? तर हे झालं. म्हणजे एक गोष्ट तुम्ही बघू शकता, की ह्या लेव्हलच्या डिझाइनवरून एखादी डिझाइन जर ह्या लेव्हलला होऊ शकते, ठीक आहे? तर भरपूर इम्पॅक्ट एखाद्या ब्रँडमध्ये. जर एखादा ब्रँड जर ह्या लेव्हलचं काम करत असेल, ठीक आहे. आणि तुम्ही त्याला पिच केलं, तुम्ही त्याला म्हणलात, की "सर आम्ही तुमचं ग्राफिक्सचं काम करून देऊ शकतो" वगैरे असं. तुम्ही जर त्याला ह्या लेव्हलचं काम दिलं, तर डेफिनेटली त्या ब्रँडचा अवेअरनेस क्रिएट होईल. त्यांच्या सेल्स यायला लागतील, त्यांच्याकडे ॲडमिशन वाढायला लागतील आणि त्यांना पैसे आले, तर ते तुम्हालाही कंटिन्यू काम देत राहतील. ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, ह्या एका डिझायनरला खूप महत्त्वाच्या असतात आणि ह्यासाठी तुम्हाला करायचंय काय, तुम्हाला प्रॅक्टिस करायची जेवढी जास्त प्रॅक्टिस करायची आहे, तेवढी प्रॅक्टिस करायची आहे. जेणेकरून तुम्ही जोपर्यंत परफेक्ट नाही होत आहेत डिझाइनमध्ये, जोपर्यंत तुमचा पोर्टफोलिओ ह्या लेव्हलचा स्ट्राँग होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही ह्या लेव्हलचे कामं घेऊ शकत नाही किंवा काम करून देऊ पण शकत नाहीत. ठीक आहे? आणि ह्या सध्याच्या मार्केटला लोकं पैसे द्यायला तयार आहेत, पण त्यांना तसे काम करणारे लोकं नाही भेटत आहेत. ठीक आहे? आता मी ही कंट्रोल शिफ्ट अल्ट ईनी ह्याची एक जे-पी-जी लेयर तयार केली. आणि बाकीचे जे ग्रुप आहे, जो कंटेंट मी ग्रुप करून ठेवलाय, त्याला हाईड केले, लॉक केले, जेणेकरून ते आता हे होणार आहे. ठीक आहे? माझ्याकडे हे सिंपल इथं ह्याला मी सिंपल कॅमेरा रॉमध्ये एक बेसिक जो आहे ना, कलर टच देतोय. सपोज मी ह्याचा कॉन्ट्रास्ट वगैरे जे आहे, हायलाइट वगैरे थोडंसं अरेंजमेंट करतो. जेणेकरून त्या डिझाइनमध्ये ना अजून एक क्रिस्पपणा जो आहे, तो दिसून येईल. ठीक आहे. अगेन मी कलरमध्ये जातोय. थोडासा नॉर्मली कलर इन्क्रीज करतोय आणि इथं इफेक्टमध्ये जाऊन मी फक्त ग्रेन्स थोडंसं वाढवतोय. ग्रेन्सने काय होतंय बघा, हे बघा एक शार्पनेस जो क्रिस्पपणा जो येतो ना डिझाइनमध्ये, तो त्या ठिकाणी येतोय आणि त्याच्यानंतर मला थोडीशी ब्लॅक झाली ना, तर मला थोडंसं एक्सपोजर मी काय करतोय, वाढवतोय. बघ एक्सपोजर झाले का आता ते प्रॉपर बघ दिसायला लागली. सर हॅलो सर. हां. तुम्ही लोगो तो स्वतः बनवलाय ना सर आता नवीन लगेच? नाही. आपण हे नाही का मगाशी इमेज इथं मी हे केलती, इथं गेलो लेन्स ह्याच्यावर आणि ती जी इमेज हा. ही 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 इमेज ही इथं हे केलती. त्याच्या लगेच मला हम्म. तिथं खाली लोगो आलता त्यांचा इथं. मी तोच लोगो मी सेव्ह करून घेतला लगेच. अच्छा. अच्छा. हां. जर कशात गेले कशामध्ये गेले होते सर? इथं सॉरी न्यू टॅब घ्यायची. त्या ठिकाणी बघा लेन्स आहे. Google सर्च म्हणून आपण म्हणतो ना लेन्स. मोबाईलमध्ये पण हा आहे हा Google लेन्स. ह्याच्यात जायचं, तिथून हा. अपलोड करायची आणि कोणताही तुम्हाला डेटा वगैरे एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल इमेजमधून, टेक्स्ट वगैरे करायचं असेल, तर तुम्ही इथं गेलात आणि
सिंपल हिथं आला तुम्हाला ह्या थोडं थांबायचंय. बघा हे एक असं इथपर्यंत सिलेक्ट करून घ्यायचे सगळे इमेज आणि ह्या बघा एक तुमच्याकडे टेक्स्ट सिलेक्टचा ऑप्शन येतो. आता हे सगळे तुम्ही टेक्स्ट इथून सिलेक्ट करून घेऊ शकता त्या पद्धतीने. म्हणजे टाइप करत बसायची गरज नाही तुम्हाला. आणि इव्हन तुम्ही हा सर. ह्या रिलेटेड जर इमेज सर्च केली, तर त्याच्या रिलेटेड अजून रिझल्ट पण तुम्हाला बाकी खाली येतात. बघा इथे लगेच आली का दुसरी सैनिक स्कूल, शुभम क्लासेस वेगळ्या-वेगळ्या ज्या आहेत तुम्हाला हे करतात. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याच्यावरून एक लक्षात आलं असेल, मी तुम्हाला जी असाइनमेंट सांगितली, तुम्ही किती सोपं आहे तुम्हाला ते सर्च करायचं. तुम्ही एका इंडस्ट्रीची डिझाइन इथं सर्च केली, तर त्याच्या रिलेटेड हजारो डिझाइन इथं येतात आहेत. सिंपल 2 ह्या डिझाइन घेतल्या, संपला एका इंडस्ट्रीचा कार्यक्रम. लगेच दुसरी घ्यायची एज्युकेशन वगैरे, दुसरी अजून हेल्थ केअर घेऊ शकता. तुम्ही काय म्हणतात ना, तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं पण असेल किंवा हे हार्ड करू नका, स्मार्ट वर्क करा. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. पण तुम्ही थोडंसं स्मार्ट पद्धतीने ना काम करायला सुरुवात करा. जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि त्या सगळ्या गोष्टी वर्कआउट पण होतील. ठीक आहे. मी ओके करतोय. या ठिकाणी बघा सुरुवातीला इमेज आपली अशी होती आणि बेसिक कलर करेक्शन केल्यानंतर ती इमेज अशी झाली. आणि ही बघा एकदम एकदम कशी हॅलो सर. एकदम क्रिस्प डिझाइन दिसते. कुठं तुम्हाला डल दिसते का डिझाइन किंवा अशी वाटते का एक बिगिनरनी केली आहे? नाही सर. आणि किती वेळ लागतो रे डिझाइन करायला? अर्धा तास. अर्ध्या तासात जर तुम्ही ₹300 कमवत असाल तर आता तुमच्याकडे मला सांगायची गरज नाही. जर आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत. दिवसभर उन्हात काम करायचं म्हणल्यावर एका महिलेला ₹300-400 रोज आहे आय थिंक बरोबर ना? हो सर. जर तुम्ही घरात हॅलो सर. हां. माझ्याकडे एक काम आलं आहे सर. DIPS आमच्याकडे एक शाळा आहे, देवराव विटणकर पब्लिक स्कूल म्हणून. हं, हं. त्यांनाही अशा पोस्ट बनवून द्यायच्या हं, होत्या. हं, हं. आता नवीन ऍडमिशनचं वगैरे नाही हो, का? हो. मी तुम्हाला ते 1-2 डिझाइन बनवून मी पाठवतो. मला त्याच्यामध्ये सांगाल सर काही करेक्शन राहील तर. चालेल, चालेल. पाठव मला. हो सर. ठीक आहे. झाली ही तुमची एक डिझाइन लगेच आणि सर साईज एक्झॅक्टली साईज कोणता घ्यायचा सर बनवताना पोस्ट? सांग. जसं आता पॉम्पलेट बनवायचं आहे आपल्याला A4 मध्ये. A4 साइज घ्यायची. A4 साईज घ्यायचा ना? हं. 8-12. हो. किंवा डाय आणि डाय व्हिजिटिंग कार्डचं सर? किंवा डायरेक्ट A4 ची पण साइज असते त्याच्यात. अच्छा. आणि व्हिजिटिंग कार्डसाठी सर? 2x3 घ्यायची. 2x3. हं. ओके सर. आणि कधी पण सिंपल स्मार्ट ऑब्जेक्टने काय म्हणजे सॉरी ज्यावेळेस तुम्ही इमेज सेव्ह करताय ना, ही एक प्रोफेशनल वे आतापासूनच त्याची सवय लावून घ्या. कोणती पण डिझाइन तुम्ही बनवताना डिझाइन 1, डिझाइन फायनल, फायनल 1, डिझाइन फायनल 001 असलं हे करायचं नाही. प्रत्येक वेळेस ज्या पद्धतीची डिझाइन आहे, सपोज जर पॉलिटिकल डिझाइन असेल, मग पॉलिटिकल 01 किंवा त्या उमेदवाराचं नाव असू शकतं किंवा ज्यांनी तुम्हाला नाव डिझाइन दिले. सपोज एखाद्याचं नाव आहे सुनील सुनील काळे सपोज नाव आहे. मग सुनील काळे त्याच्या नावाने फोल्डर बनवायचं लगेच आणि सगळ्या डिझाइन त्याच्यातच सेव्ह करायच्या. मग एखादी वेगळी सपोज एज्युकेशन रिलेटेड डिझाइन मग जशी की आता ही कोचिंग आहे. मग मी लगेच कोचिंग ॲड. कधी पण जर मला कोचिंग रिलेटेड काही सर्च करायचं आहे, लगेच मी इथं कोचिंग म्हणून सर्च करून मला ती डिझाइन शोधू शकतो आणि प्रॉपर वे आणि मला सर प्रीमियम वाला सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर मग? Adobeच्या साइटवर जाऊन घेऊ शकतो. ओके सर. इथे मी काय करतोय क्लास डिझाइन कोचिंग ॲट जेपीजी ऑलरेडी एक्झिस्ट ओके. आणि सेम लगेच तुम्ही जेपीजी सेव्ह केल्यानंतर लगेचच्या लगेच पीएचडी पण सेव्ह करून ठेवायची. बऱ्याच वेळेस काय करतं बरेच जण जेपीजी सेव्ह करतात आणि डायरेक्ट इथून क्लोज करतात. पण तीच इमेज जर तुम्हाला परत एडिट करायची वगैरे तर काय करणार? तुमच्याकडे काही पॉसिबिलिटीज नाहीयेत नंतर. ठीक आणि फॉन्ट बघा कशाप्रकारे सिलेक्ट करू शकतो. आता ह्याच्यात मी फक्त 2 फॉन्ट घेतल्यात. एक तर पॉपिन्स आहे आणि ह्या ठिकाणी टायटलला फक्त अनेक आहे आणि इथं अनेक आहे. बाकी सगळीकडे माझा पॉपिन्स फॉन्ट आहे. जास्त फॉन्ट पण नाही घ्यायचे, जास्त कलर पण नाही घ्यायचे. मी कोणते कलर घेतला? 2च कलर घेतले जे लोगोमध्ये आहेत. एक तर हा रेडवाला, दुसरा येलोवाला. हे 2 कलर ह्याच्यातच ऑलरेडी आहेत. आणि बाकीचे जे कलर आहेत मग इथूनच कुठून ना कुठून डिझाइनमधून घेतलात. मी एकही कलर बाहेरून नाही घेतलाय किंवा असं कन्फ्युजन नाही झालं, की आता मी डिझाइन करतोय, कलर कुठून घेऊ, फॉन्ट कसे घेऊ, इमेज कशी घेऊ, सुरुवात कुठून करू, काय करू, कसं करू? ह्या गोष्टी तुम्हाला भानगडीतच पडायच्या नाही. एकदम सिंपल अगोदर सगळ्यात काय करायचं, ब्लँक कॅनव्हा घ्यायचा त्याला एक बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर घ्यायचा आहे. तुमचे टेक्स्ट सगळा त्याच्यावर आणून घ्यायचा. तुमचा टेक्स्ट अगोदर शॉर्ट करायचा आहे. त्याच्यात जर खूप जास्त कंटेंट असेल, अनवॉन्टेड कंटेंट तुम्हाला कमी करायचा आहे.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याला डेटा तुमचा जेवढा तुम्हाला कमी करता येते तेवढा कमी करायचा आहे. त्याच्यानंतर अगोदरच बॅकग्राऊंड क्रिएट करायचं नाही. अगोदरच एलिमेंट घ्यायचे नाहीत. अगोदरच शेप वगैरे घ्यायचे नाहीत. अगोदरच इमेजेस वगैरे घ्यायच्या नाहीत. तुमचा जोपर्यंत आता तुम्ही ही डिझाइन प्रोसेस बघितली असेल. अगोदर आपण काय केलं, सगळे जे टेक्स्ट अरेंजमेंट आहे जिथल्या तिथं करून घेतली ॲज अ डिझाइन करतो जशी. ठीक आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर मग तुमचं एलिमेंट वगैरे सगळं ॲड केल्यानंतर शेवटी बॅकग्राऊंड ॲड करायचं. एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे डिझाइन करण्याची. तर बरेच जण काय करतात, अगोदर बॅकग्राऊंड हे करणार, मग बॅकग्राऊंड एकदा अगोदर अर्धा 1 तास लावून बॅकग्राऊंडवरच नुसतं क्रिएट करतात. मग बॅकग्राऊंड वरचे एलिमेंट आले की मग ते बॅकग्राऊंड त्याला सूट होत नाही. मग परत वरच्या गोष्टी ते अरेंज करत बसतात. मग त्याच्यातच त्यांचे 1-1.5 तास, 2 तास निघून जातात. सिंपल प्रोसेस आहे. अगोदर तुमच्या सगळ्या एलिमेंट, सगळ्या गोष्टी करून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर सिंपल त्या कंटेंट रिलेटेड तुम्हाला काय करायचंय, बॅकग्राऊंड ॲड करायचे सिंपल.